एका म्हातारीच्या 3 सुना होत्या. एके दिवशी वेगळं राहण्याचा निर्णय घेतला. जाण्याच्या पहिल्या सासूने तिघींना वेगवेगळ्या पोत्याच्या गोण्या दिल्या. त्या गोण्या वेगवेगळे नाव लिहिले होते. जिला जी गोणी पसंत आहे ती तिने घेऊन जावे. पहिल्या सुनेने पैशाची गोणी उचलली, दुसऱ्या सुनेने नशिबाची गोणी उचलली आणि तिसऱ्या सुनेने कष्टाची गोणी उचलली. काही वर्ष गेले आणि सासूबाईंनी तिघींना पण घरी बोलवले आणि म्हणाली, तुम्ही वेगळं राहून 1 वर्ष झालं आहे. 1 वर्षामध्ये काय काय मिळवला? पहिल्या सुनेला म्हणाली, तुझ्याजवळ तर पैशाची गोणी होती, मग तू उदास का आहे? तेव्हा सून म्हणाली, असला पैसा काय कामाचा, घरामध्ये कुणी ना कुणी आजारी असतं. दुसऱ्या सुनेला म्हणाली, सुनबाई तू तर नशिबाची गोणी घेऊन गेली होती, तुझं नशीब तर खूप चांगलं असेल. तेव्हा सून म्हणाली, हो सासूबाई, माझं नशीब खूप चांगलं आहे, पैसा आहे, पण आनंदच नाही. आता तिसऱ्या सुनेचा नंबर. सासूने तिसऱ्या सुनेला विचारले, सुनबाई तू तर कष्टाची गोणी घेऊन गेली होती, कष्टाने खूप मिळवले असशील. सासूबाई, दिवसभर काम करते पण कमाईच होत नाही. सासू हसू लागली आणि म्हणाली, नशीब, पैसा, कष्ट हे तिघे एकमेकाचे साथी आहेत. तात्पर्य, बिना कष्टाचे नशीब चमकत नाही आणि बिना नशिबाचा पैसा येत नाही. या गोष्टीची सहमत असाल तर जाताना रामकृष्ण